ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराय आले दीनजना. ब्रह्मादिक ज्यांचे वंदिते पायवनी, नाम घे वदनी दोष जाती. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. अखंडित नामा वास त्यांचा पाहे, निषेधिनी ध्यायी सत्संगती. ब्रह्मादिक ज्यांचे वंदिते पायवनी, नाम घे वदनी दोष जाती. पांडुरंगा करो प्रार्थना. विघ्नेश्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतां तथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाः धान्मान् स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि शरण शरण
त्रिगुणयान्माय जगत नानारूपतया विवर्तितम् सत्यसत्यात्मना भासते त्वं सृष्टिस्थितिसंहृति प्रजनकं वेदान्तवेदं भवम् शम्भो चैवहरं सदा शिवमहं वन्दे प्रभु शङ्करं शिवभोळा पांडुरंगरायांचे लाडके भक्त भक्तीचा महामेरू संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा आणि चार चरणाचा अभंग झाला. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, परब्रह्माशी स्वरूपता प्राप्त झालेले संत, त्यांचं अवताराचं प्रयोजन, त्या संतांचं अधिकार एवढा मोठा की ब्रह्मादी देवानं त्यांच्या पायाला वंदन करण्याची इच्छा प्रगट करा. ब्रह्मादिगजांचे वंदिते पायवनी, सामर्थ्य एवढं किती दुराचारी का असेना, किती विषयी का असेना, पण संत कृपा झाली की त्याचा उद्धार होतो. अशा संतांचा सहवास मला अखंडित व्हावा, अभंगाचा प्रतिपाद्य विषय. विठ्ठला कालाबाद प्रमाण संपन्न होत असलेला सप्ताह, ज्यांचा आशीर्वाद आहे असे हरिभक्त परायण बंसी महाराज, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे ते आमचे हरिभक्त परायण चौधरी महाराज. आणि त्याचप्रमाणे या कीर्तन भक्तीला शृंगारित करण्यासाठी मृदुंगाचार्य, टाळकरी नंद, गायनाचार्य आणि या कीर्तन भक्तीचा कर्णद्वारे रसपान करणारा पंचक्रोशीतील जाणकार पारमार्थिक श्रोता. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. या संत मालिकेमध्ये आपण प्रामुख्यानं ज्यांचा विचार करतो ते ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि चौथे आहेत निळोबा. यांचा उल्लेख का केला? समाजाकरता
या संतांचं योगदान अनन्य साधारण. बाप न करी ऐसी माय. या साधू संतांनी या समाजाकरता अमूल्य रत्न दिले. अमूल्य रत्न. ज्ञान, भक्ती, वैराग्य, शांती आणि गुरुनिष्ठा. एका संताकडे आपण पाहिलं की ते संत दिसले की विशेषण आठवतं. विशेषण आठवतं. ज्ञानोबाराय म्हटलं की ज्ञान. तुकाराम महाराज म्हटलं की वैराग्य. नाथ महाराज म्हटले की शांती. आणि निळोबाराय म्हटलं की गुरुनिष्ठा. त्याला महाराष्ट्रभूमीला ही प्राप्त झालेले संत मालिका जी आहे हे संत नेमके आहेत कोण? संत नेमके आहेत कोण? तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला ते माहिती नाही, पण मी माझ्या अंतःकरणातून भावनेतून तुम्हाला सांगतो. काय म्हणतात तुकाराम महाराज? मी सांगतसे भावे असो ठावे सकळा. सकळा सर्वांना ते माहीत असावे की हे संत कोण आहे. सर्वांना माहीत असावं म्हणून मी अंतःकरणातून भावयुक्त अंतःकरणातून मी तुम्हाला सांगतो की ते संत कोण आहे. देवसंत देवते देवते संत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आकारानं भिन्नत्व आहे देव आणि भक्तामध्ये, पण स्वरूप लक्षणाने ते दोघही एकच आहे. तुकाराम महाराजांच्या ठिकाणी म्हणतात तुका म्हणे तेथे नाही भिन्न भाव. भक्त तोची देव देव भक्त. हरी तैसे हरी निमित्त त्या प्रतिमा. आकारानं भिन्न आहे
पण मात्र स्वरूप लक्षणाने दोघही एकच आहे. ज्याप्रमाणे एका सोन्याचे दोन अलंकार केले, एकाचे मंचली केलं आणि एक टपला हार केला. दोन्ही अलंकारामध्ये आकार भिन्न आहे, दोन्ही मध्ये सोनं एकच आहे. दोन्ही मध्ये सोनं एकच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हो त्याप्रमाणे एकाच अव्यक्त परब्रह्मापासून देव आणि भक्त अवतार घेतात. मी बोलत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, एका अंगी दोन्ही झाले झाले हे निर्माण देव भक्त पद स्वामी सेवा. एका अंगी दोन्ही निर्माण झाले. ज्याप्रमाणे एका सोन्याचे दोन अलंकार, त्याप्रमाणे एका अव्यक्त परब्रह्मापासून दोन व्यक्त रूप म्हणजे देव आणि संत. देवाचा विचार करा. कोण आहे पंढरपूरचा पांडुरंग? परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. आमचे असणारे नामदेवराय माझ्या आरतीमध्ये म्हणतात, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रघुमाई दिव्य दिशे शोभा, कुंडलिकाचे भेटे परब्रह्म आले गा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, पंढरपूरला भेटेवर उभा राहिले. कोण आहे? परब्रह्माचं व्यक्त रूप म्हणजे पांडुरंग. कोण आहेत? भगवान शंकर, आमचे नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी नामा रूपा वेगळा, परब्रह्म पुतळा शिवदा.
श्रीरामो ब्रह्मतारकम. कोण आहे भगवान कृष्ण? कोण आहे? हो, परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. गवळ्यांच्या घरी आलेला परमात्मा कोण आहे? अव्यक्त असलेलं परब्रह्म व्यक्त रूप धारण करून गोकुळामध्ये अवतरित झालं. म्हणजे त्या अव्यक्त परब्रह्माचं व्यक्त रूप म्हणजे देव, आणि त्याच अव्यक्त परब्रह्माचं व्यक्त रूप म्हणजे संत. कोण आहे? आमचे एकनाथ महाराज. ज्ञानोबा रायांच्या स्वप्नामध्ये जेव्हा ज्ञानोबा राय नाथांच्या स्वप्नामध्ये आले, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी. त्यावेळेला नाथांच्या स्वप्नामध्ये जेव्हा ज्ञानोबा राय आले, ते नाथांना ज्ञानोबा राय कसे दिसले हो? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत ज्ञानोबा राय कसे दिसले? प्रत्यक्ष परब्रह्माचं स्वरूप हो. जगद्गुरु तुकोबा रायांनी तुलना केली कोणाबरोबर? तुके तो तुलनेशी ब्रह्मा तुका ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की संत कोण आहे? ज्ञानाविजयी मुखे
ज्ञानाविचे निमुखे जेने जाळली कर्मे अशेके ते ब्रह्मचे जाण मनुष्य वेखे ओळख तू विठ्ठला सेना महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना काय केलं माहितीये का? हे ज्ञानोबा आहे कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म योनी अवतारा प्रत्यक्ष परब्रह्म योनी अवतारा प्रत्यक्ष परब्रह्म योनी अवतारासी तारिले जगाशी नाम मात्रे प्रत्यक्ष परब्रह्म हे मूर्त रूप धारण करून संत रूपानं या जगतामध्ये अवतार घेत अभंगाचं पहिलं चरण ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना प्रत्यक्ष अव्यक्त असलेलं परब्रह्म मूर्त रूप धारण करून म्हणजे सगुण स्वरूप धारण करून या मृत्यू लोकामध्ये संत रूपानं प्रागट ब्रह्म
ब्रह्म या शब्दाचा अर्थ काय? कशाला आपण ब्रह्म म्हणतो? पण हा प्रश्न पार्वती मातेनं भगवान शंकराला विचारलेला आहे. हे सांगा, ब्रह्म म्हणजे काय? एवढंच नाही, अर्जुनानं भगवंताला विचारला 8व्या अध्यायामध्ये, किम ब्रह्म किम तत्ब्रह्म. एवढंच नाही, ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंना विचारलं, ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म ते काय? ब्रह्म ते काय? ब्रह्म ते काय? सांगा गोसावी. ज्ञानोबारायांनी विचार. एक लक्षात घ्या, आपण ज्याला भगवद्गीतेमध्ये एको देवहा सर्वभूतेषु हा शब्द जो वापरतो, तुम्ही आम्ही देव हा जो शब्द वापरतो, देव हा शब्द मुळात परब्रह्मवाचक आहे. मी असा प्रश्न करतो, देव हा जो शब्द आहे हे सामान्य नाम आहे का विशेष नाम? काय देव हा शब्द नाम सामान्य नाम आहे का? मी मराठीतच बोलतोय. सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे? ऍडजेक्टिव्ह नाउन का कॉमन नाउन? हे कळणार आता लोक. काय एक लक्षात घ्या, कॉमन नाउन सामान्य नाम ज्याला म्हणतात, चारपैकी एक सामान्य आणि ओनली वन, एकच विशेष. भगवद्गीता सांगते, एको देवहा सर्वभूतेषु. हो, सर्व ठिकाणी असणारा एक परमात्मा आहे. म्हणून एक हा परब्रह्मवाचक आहे आणि एक या शब्दामध्ये दिव घातले आणि दिव या धातूचा अर्थ आहे प्रकाशने. सिद्धांत झाला प्रकाशनारा, मग प्रकाशनारा देव. हा सिद्धांत मी तुमच्या समोर मांडला तर हे टोपही प्रकाश दे, चंद्र ही प्रकाश दो, सूर्य ही प्रकाश दो. मग यांना देव म्हणायचं का? यांना देव म्हणायचं का? म्हणून तर ज्ञानोबारायांना देव या शब्दाच्या माग एक विशेषण वापरावं लागलं. कोणतं विशेषण वापरलं? विश्वात्मके देवे. हो, प्रकाशणारा पाहिजे, पण विश्वात्मक, या विश्वात्मक याचा समाज विग्रह जर केला, विश्व आत्मा यशसः विश्वात्मा. सामान्य रूपानं या जगतामध्ये असून विशेषत्वानं या जगाच्याही पलीकडे असणारी शिवशक्ती ती विश्वात्मा. सामान्य रूपानं सर्वा गती राम देहादेही. विशेषत्वानं ज्ञानोबा राहतात, जे सर्व ही जगा परोते, जे सर्व ही एक देखते, ते तत्शब्दे बोले जे ते पहिलं वस्तू. सामान्य रूपाने या जगतामध्ये असून विशेषत्वानं या जगाच्याही पलीकडे आहे. द होल युनिवर्स इज ट्रुली डिव्हाइन इन पर्सनॅलिटी ऑफ गॉड. इट इज फॉर विश्वात्मक. विठाल
विश्वात्मके देवे देव देव प्रकाशने. तो प्रकाशणारा तर पाहिजेच, पण कसा पाहिजे? विश्वात्मक प्रकाशणारा पाहिजे. मग विश्वात्मक हे विशेषण यात ठेवला जावं. ही विश्वात्मक प्रकाशते का? इथला मर्यादित वय असणाऱ्या हॉल पुरतं. पर सूर्य चंद्र हे विश्वात्मक प्रकाशतात. काय प्रकाशतात? व सूर्योदय झाल्यानंतर निम्म्या पृथ्वीवर आणणार असतो. बरोबर? मग व्हेरी गॉड व्हेरी ब्रह्म कुठं आहे ते अशा ठिकाणी आहे. चंद्र सूर्य अग्नी यांचाही प्रकाश त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. काय म्हणतोय एकनाथ महाराज सांगतात? मी बोलत नाही. काय म्हणाले एकनाथ महाराज? रवीची अग्नी नेहती जारू शशी अग्नि नेनती जारूपा स्वयं प्रकाश रूपा नेने वेद. नाथांचं प्रमाण नाथांचं प्रमाण नवे नवे भगवद्गीता सुद्धा तेच सांगते. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते माझं धाम. कोणतं? चंद्र सूर्यादी अग्नीचाही प्रकाश तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही. उलट त्याच्या प्रकाशानं चंद्र सूर्यादी प्रकाश मानतात. लक्षात आलं? त्याच्या प्रकाशानं चंद्र सूर्याधिक प्रकाशमान होतात. मी बोलत नाही, भगवद्गीता सांगते. यदादित्यगतं तेजो जगत भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच् अग्नौ तत्तेजो विधिमागमो. अर्जुना, अरे माझ्या प्रकाशानं सूर्यप्रकाश मानतो, माझ्या प्रकाशानं चंद्र सूर्य होतो, माझ्या प्रकाशानं अग्नी प्रकाश. नवे नवे ज्ञानोबाराय सुद्धा तेच सांगतात मला. रवी चंद्रादि शुक्ती उदय पावती त्रिजगती ते तुझिये दीप्ती तेज तेजा.
रवी शशी दिव्य रवी शशी आगे तेने प्रकाश रवी शशी आगे तेने प्रकाश सुहावे शशी अग्नि तेने प्रकाशती. तेने म्हणजे ज्याच्यामुळं प्रकाशमान होतात ते ब्रह्म. त्या परब्रह्माचं वर्णन ज्ञानोबारात अर्ध्या ओळीमध्ये करतात. ज्ञानोबारात काय बोलतात ते पहा. पाहे पा ओम तत्सद ऐसे हे बोलणे ते तने तसे जे तोनी का प्रकाशे दृश्यदात. काय म्हणतात माऊली? दृश्यदात या शब्दाचा अर्थ जे जे डोळ्यानं दिसतं ते प्रत्येक दृश्य वस्तू ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होते. That life is true with little everything, every man is called Brahma. विठ्ठला. आपल्या दृष्टीला जे जे प्रत्येक दृश्य वस्तू ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होते. चंद्र सूर्य ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होते त्याला परब्रह्म ही संज्ञा वेदांत शास्त्रानं दिलेली आहे. आणि ते ब्रह्म एक खरं आहे, बाकी सगळं खोट आहे. ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरहा. नाही का? आणि ते ब्रह्म या विश्व जगताचं उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे. म्हणून हो ब्रह्मसूत्रानं असं सांगितलं जन्मादस्य यतः जन्माद्या जन्म आदिक आद्या आदिक अश्य आदिक यतः. संधी विग्रह जर केला तर अस्य यतः ज्याच्यामुळं हो उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही सत्ता चालवल्या जातात. इट इज गॉड ब्रह्म. ते ब्रह्म व्यक्त रूप धारण करून संत रूपानं या मृत्यू लोकांमध्ये प्रगट होत. इथं शब्द वापरला ब्रह्ममूर्ती संत. अव्यक्त असलेलं जे परब्रह्म आहे ते मूर्त म्हणजे सगुण रूप धारण करून संत रूपानं या जगतामध्ये प्रगट होत. इथं शब्दप्रयोग असा वापरला नाही का? ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले. अवतरले हे क्रियापद वापरले. अवतरले हे क्रियापद आहे. याचा मूळ धातू आहे कृतरती. त्याचा मूळ धातू काय? कृतरती. आणि त्याला उपसर्ग लागला अव आणि मग झालं अवतर. कोणत्याही मूळ धातूला हो प्रत्यय लागला की त्याचा अर्थ बदलून जातो.
नाही का? ज्ञान हा शब्द तुम्हाला सांगितलं, त्याला उपसर्ग लागला स, झालं संज्ञान. लागला झालं अज्ञान, अर्थ लगेच बदलला. तसं तृतरती या शब्दामध्ये अव हा शब्द लागला नाही का, आणि अव लागल्यामुळं झालं अवतरती, आणि अवतरती या शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणं. संत कुठून आले? आम्ही आलो ह्याची कारणाचे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. एक लक्षात घ्या, संत अवतार घेतात, देवाला अवतार घेण्याला भाग काढावं लागतं, आणि जीवाला मात्र जन्माला यावं लागतं. थोडं आध्यात्मिक भाषेत जर सांगायचं ठरलं, जीवाच्या ठिकाणी अनिच्छा प्रारब्ध आहे, संतांच्या ठिकाणी स्वइच्छा प्रारब्ध आहे, तर देवाच्या ठिकाणी परेच्छा प्रारब्ध. जीवाच्या ठिकाणी अनिच्छा प्रारब्ध का? कोणत्याही जीवाला दुःख भोगावंसं वाटतं काय? मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. पण प्रत्येक जीव या ठिकाणी जो जन्माला येतो तो पूर्वजन्मातलं कर्म भोगण्याकरता येतो. काय होत करता येतो? केले कर्म झाले हरिमुखी झाले तेच भोगा आले. जीव हा पूर्वजन्मातले कर्म भोगण्याकरता या ठिकाणी येतो.
माऊली ज्ञानोबा राय बोलतात, अगा कर्मे जे उरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया भोगावयासी यावे देहाय का. शास्त्रकार सांगतात अवश्यमेव भोक्तव्यम कृतकर्म शुभाशुभम ना भुक्तम चेते कर्म कल्पकोटी शतैरपी. अवश्य त्याला ते कर्म भोगावे. जीव हा पूर्वजन्मातलं कर्म भोगण्याकरता येतो, लक्षात घ्या. म्हणून त्याच्या इच्छेच्या विरुद्ध क्रिया होते, म्हणून अनिच्छा प्रारब्ध. संत स्वइच्छा प्रारब्धाला येतात. काय होतं? स्वइच्छा प्रारब्धाला येतं. आताच आपण प्रमाण पाहिलं, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी क्रियापद असं बोलत होतो, आलो ह्या क्रियापदाबद्दल. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याचे कारणाशी. आलो हे क्रियापद जे वापरलेलं आहे, या आलो या क्रियापदामध्ये स्वतंत्रता आहे. देवाला आणावं लागतं. आणीला एक क्रियापद देवाकरता वापरलंय आणि संता करता आलो हे क्रियापद वापरलंय. आलो या क्रियापदामध्ये स्वतंत्रता आहे.
आणि आणीला या क्रियापदामध्ये पारतंत्र्यता आहे. धन्य आम्ही जन्म आलो स्वतंत्रता आहे. आणि देवाला आणीला हे क्रियापद वापरलं, आणीला या क्रियापदामध्ये पारतंत्र्यता आहे. सोप्या भाषेत बोलतो आता. हो, मी या ठिकाणी आलो, मी स्वतंत्र आहे, पण मला या ठिकाणी आणलं, मी पारतंत्र्यात गेलो. संत स्वतंत्रात आहे आणि देव पारतंत्र्यात आहे. म्हणून संतांच्या ठिकाणी स्वइच्छा प्रारब्ध आहे आणि देवाच्या ठिकाणी परेच्या प्रारब्ध आहे. संत स्वइच्छा प्रारब्धाने या मृत्यू लोकांमध्ये येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. मग स्वइच्छा प्रारब्धानं या मृत्यू लोकांमध्ये येतात ते कशा करता? उद्धाराया संत या मृत्यू लोकांमध्ये येतात. येण्याचं प्रयोजन काय? उद्धाराया आले दीनजना. या ठिकाणी क्रियापद वापरलंय, उद्धाराया आले. आणि उद्धाराया आले या क्रियापदाला प्रश्न विचारायचा, कोण आले? प्रश्न काय विचारायचा? कोण आले? त्याचं उत्तर आहे ब्रह्ममूर्ती संत. हो, एक प्रश्न असा आहे, ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे आणि ज्यांचा उद्धार करायचा आहे तो जीव सगुणामध्ये आहे. आणि विचार सागर असा सांगतोय, ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्ये होतो. ऐका, विचार सागर 2 मिनिटं ऐका. हो, 3 सत्ता सांगितल्या वेदांतामध्ये. एक पारमार्थिक सत्ता,
एक आहे प्रतिभाषिक सत्ता आणि एक आहे व्यवहारिक सत्ता. व्यवहारिक सत्तेचा व्यवहार प्रतिभाषिक सत्तेमध्ये होत नाही आणि प्रतिभाषिक सत्तेचा व्यवहार पारमार्थिक सत्तेमध्ये होत नाही. पारमार्थिक सत्तेचा व्यवहार व्यवहारिक सत्तेमध्ये होत नाही आणि प्रतिभाषिक सत्तेचा व्यवहार पारमार्थिक सत्तेमध्ये होत नाही. ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्येच होतो. असं किती वेळ जरी बोलत राहिलो मी नाही का, या सत्तेचा त्या सत्तेचं काही कळणार नाही. एक सत्ता सांगतो तुम्हाला. प्रतिभाषिक सत्ता म्हणजे काय? माऊली ज्ञानोबा सांगतात प्रतिभाषिक सत्ता नाही का. एर मध्ये जे प्रतिभाषे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकार हा माया बसे सत्स्वरूपी. काय म्हटले? एर मध्ये जे प्रतिभाषे ते निद्रिता स्वप्न जैसे. झोपेमध्ये पडलेलं स्वप्न याला प्रतिभाषिक सत्ता म्हणतात. हो, एखाद्याला जर स्वप्न पडलं रात्री मी मुख्यमंत्री झालो, प्रतिभाषिक सत्तेमध्ये त्याला स्वप्न पडलं मी मुख्यमंत्री झालो आणि दिवस उजाडल्यानंतर गाडीला चावी मारली, मंत्रालयामध्ये गेला, शिपाई सुद्धा त्याला आत सोडणार नाही सोडणार. मग त्याला जर जायचं असेल मंत्रालयामध्ये तर त्याने काय केलं पाहिजे? स्वप्नामध्ये जाऊन येणे. विठ्ठला स्वप्नातच मंत्रालयामध्ये जाऊन गेले. स्वप्न कारण समाज सत्तेमध्ये व्यवहार होतो. प्रतिभाषिक मध्ये स्वप्न पडलं हो उपभोगायचं प्रतिभाषिक सत्तेमध्ये, ते व्यवहारिक सत्तेमध्ये त्याला उपभोगता येणार नाही. आणि व्यवहारिक सत्तेमध्ये जर तुम्ही एखादा व्यवहार केला तो प्रतिभाषिक सत्तेमध्ये तो मिटवता येत नाही. एखाद्यानं 1,00,000 रुपये उसने व्यवहारिक सत्तेमध्ये दिले आणि त्याला रात्री स्वप्न पडलं की ज्याचे होते त्याला दिले. व्यवहार ग्राह्य होईल का? जर हा ग्राह्य झाला असता तर कोणाचे उसने पैसे राहिले असते का? विठाला विठाला व्यवहारिक सत्तेमध्ये घेतली ना मग व्यवहारिक सत्तेमध्येच भेटवायचे. ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्येच होतो. प्रतिभाषिक सत्तेचा व्यवहार प्रतिभाषिक सत्तेमध्ये होतो आणि प्रतिभाषिक सत्ता म्हणजे स्वप्नामध्ये. एक लक्षात घ्या. आणखी एक उदाहरण सांगतो. एक गृहस्थ होता आणि त्याला रोज झोपायच्या वेळेला पाणी पिण्याकरता तांब्या त्यानं उशाशी ठेवला. हो, रात्री जर ताण लागली तर प्यायला म्हणून त्याने ठेवलं आणि ठेवल्यानंतर रात्री त्याला स्वप्न पडलं. त्याला खूप तहान लागली, खूप तहान लागली. प्रत्येक घरोघर मागतो हो मला पाणी द्या, हो मला खूप तहान लागली, मला पाणी द्या, हो मला खूप तहान लागली. पण मी असा म्हणतो त्याच्या उशाशी पाणी आहे ना, का पित नाही? का पित नाही? हो, स्वप्न पाण्याची तहान लागली प्रतिभाषिक सत्तेमध्ये आणि जे उशाशी पाणी आहे ते व्यवहारिक सत्तेमध्ये आहे. म्हणून त्याला
तांब्यातलं पाणी जर प्यायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे? जागं झालं पाहिजे, म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये आलं पाहिजे, मग तो व्यवहार. आता मूळ सिद्धांताकडे हो, ज्या जीवाचा उद्धार भगवंताला करायचा आहे तो परमात्मा ब्रह्म निर्गुण निराकार आहे, म्हणजे पारमार्थिक सत्तेमध्ये आहे. आणि ज्याचा उद्धार करायचा तो व्यावहारिक सत्तेमध्ये आहे. मग व्यावहारिक सत्तेमध्ये असलेला जीवाचा उद्धार आणि सिद्धांत आहे वेदांताचा, ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्ये होतो. म्हणून जर हा व्यवहार व्हायचा असेल, जसं तहान लागली ती भागवण्याकरता त्याला व्यावहारिक सत्तेमध्ये यावं लागलं, तांब्यातलं पाणी पिण्याकरता, तसंच असणाऱ्या प्रतिभाषिक सत्तेमध्ये असणारी ईश्वर शक्ती, ही ईश्वर शक्ती व्यावहारिक सत्तेमध्ये संत रूपानं येते आणि असणाऱ्या जीवाचा उद्धार होतो. जी अव्यक्त असणारी परब्रह्म स्वरूप असणारी जी ईश्वर शक्ती, ती निर्गुण निराकार आहे, ती व्यक्त रूप धारण करून व्यावहारिक सत्तेमध्ये येते आणि मग जीवाचा उद्धार होतो. उद्धाराया दीन जना हा शब्द वापरला. मग दीन हा शब्द काय सांगतोय? दीन या शब्दाचा अर्थ काय? दिला पहिले वेलांटे दिले व 4 दिनच होतो, आणि दुसरे वेलांटे दिले तरी दिनच होतो. वच्या सारखे पण अर्थ भिन्न आहे. पहिले वेलांटी दिली दीन म्हणजे दिवस, आणि तिला दुसरी वेलांटी दिली दीन म्हणजे गरीब. पारतंत्र्यात गेलेला, पुढे गेलेला, विषयासक्त झालेला देव हा दीन आहे. या दीन जनाचा उद्धार करण्याकरता संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धाराया आले दीन जना. या संतांचा अधिकार एवढा मोठा आहे की ब्रह्मादिक देवानं त्यांच्या पायाला वंदन करण्याची इच्छा करावी. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती
नाम घे वदनी दोष जाती. त्या ठिकाणी ब्रह्मादिक हा शब्द वापरला. ब्रह्मादिक या शब्दामध्ये ब्रह्म, ब्रह्मदेव, आदिक इंद्र हे सर्व असणारे स्वर्गातले देव संतांच्या पायाला वंदन करण्याची इच्छा प्रकट करतात. सामान्य पद आहेत का महाराज? ब्रह्मपद, इंद्रपद सामान्य आहे? अहो, ते प्राप्त करण्याकरता किती अट्टहास केला. इंद्रपद प्राप्त होण्याकरता 100 यज्ञ करावे लागतात. माऊली बोलतात, का शतमक संपत्ती स्वर्गीची. माऊली सांगतात, मनते संसारे जन्मजे यज्ञादे कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मग त्याला इंद्रपदाची प्राप्ती होते. आणि ब्रह्मदेवाला हो का शतएक जन्म. माऊली सांगतात, ज्याला ब्रह्मदेव व्हायचं असेल त्याने काय केलं पाहिजे? का शतएक जन्म, जो जन्मोनी ब्रह्म कर्म तोच होय ब्रह्मा आनंदे. ज्याला ब्रह्मदेव व्हायचं, ब्राह्मण कुळामध्ये 100 जन्म घेतल्यानंतर ब्राह्मणाची यथासांग कर्म केली तोच होय ब्रह्मा आनंद. तो ब्रह्मदेव एवढे परमोच्च पद प्राप्त झालेले आहे, पण ते संतांच्या पायाला बंधन करण्याची इच्छा प्रकट करते. का? हो, सामान्य पद नाही ती. मी तुम्हाला असा प्रश्न करतो, ब्रह्मदेव आणि इंद्र हे देव आहे का जीव आहे? कोण आहे? हा, जीवाची व्याख्या काय? माऊली जीवाची व्याख्या सांगतात, जो चेतनेचा चक्षु इंद्रिय देशीचा अध्यक्षु देह हस्तमानिता रुक्षु संकल्प विहंगमाता तो परमात्मा जिबरी दुसरा अहंकार निद्रासुरा परिस्वप्नाची अवकार संतोषिशिने जीवयेने नावे तया आळविजे स्वभावे हे अधिदैव जाणावे पंचायतीचे. किंवा तत्त्वमसी तत् अहम असी. तत् म्हणजे ते, असी म्हणजे आहे, नाही का? असी म्हणजे आहे, तत् अहम म्हणजे मी, ते ब्रह्म मी आहे. तुका म्हणे तो हा स्वये परब्रह्म मूर्खणेने वर्म संत चरणगा. जीवाची ही अवघड आहे, पण आणखी वेळ सोपी भाषा सांगतो. जीवाची व्याख्या सांगतो, ज्याची पुनरावृत्तीतून मुक्तता झाली नाही तो जीव. सोप्यात सोपा, ज्याची पुनरावृत्ती जन्म मृत्यूच्या बंधनातून जो मुक्त झाला नाही तो जीव. मग इंद्र आणि ब्रह्मदेव जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त झालेले आहेत का? ब्रह्मादिक पते दुःखाचे दुःखाचे शिवाने Hallelujah.
देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी तेथे माझी वृत्ती जाऊ देऊ नको रे बाबा. कारण ते काय आहे, ओ दुःख आहे ब्रह्मदेव आणि यंग मुक्त झालेले नाही, शेवटी ते जीवच आहे. अहो ब्रह्मपद आणि इंद्रपद हा भोगभूमी आहे. मृत्यू लोकांमध्ये अशाश्वत पुण्य केलं, ते पुण्य घेऊन ते स्वर्गामध्ये भोगभूमीमध्ये गेले. कर्मभूमीमध्ये करायचंय आणि भोगभूमीमध्ये भोगायचंय. आणि भोग भोगत असताना पुण्य क्षीण होत आणि ते क्षीण झालेलं पुण्य झालं, एकदा संपलं की त्याला पुन्हा मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. ते त्वं भृत्वा स्वर्गलोकं विशालवी पुण्ये क्षिणे मर्तलोकं विशन्ति. आणि मग तया पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे युलोका तुकामने जाती पुण्यक्षय मग देव ब्रह्मदेव आणि इंद्र देव आहे का जीव आहे एवढं सांगून पण कोण आहे? जीव आहे. जन्म मृत्यूच्या बंधनातून फक्त अधिकारानं मोठे आहे देवळे. एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जातात. अधिकार मोठा, आयुष्यभरचा, पण एक दिवस जन्म मृत्यूच्या फेऱ्यात त्यांना यावं लागतंय. म्हणून संत असणारे इंद्र हे देव नाही तर ते जीव आहे. आणि जीवाचा उद्धार संता वाचून नाही असं वेदाने सांगितलं. संता विना प्राप्ती ऐसे वेद देते ग्वाही हरि प्राप्ती से उपाय धरावे संताचे ते पाय. म्हणून ब्रह्मादिक त्यांचे वंदे ते पायवनी. विठ्ठला नवे नवे त्या संतांचं सामर्थ्य किती आहे तिसरं जग.
दुराचारी. विसोबा चाटे किती दुराचारी. ज्याने ज्ञानोबारांच्या जोळी फाडली, जमिनीवर पीठ पडलं, त्याच्यावर हा विसोबा खेतर नाचला महाराज. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईला खापर दिलं नाही मांड्या करता, एवढा दुराचारी. पण संत नामदेवरायांची कृपा, संत ज्ञानोबारायांची कृपा झाली. विसोबा चाटे ठेवला नाही, विसोबा खेचर केला. उठाला विषयी असत संत कृपे त्वरित उद्धरती. नामदेव महाराज म्हणतात, हो, परब्रह्माची स्वरूपता प्राप्त झालेले जे संत या विश्व जगतामध्ये संत रूपानं जीवाचा उद्धार करण्यात आहे. अधिकार एवढा मोठा आहे, ब्रह्मादिक देवानं त्यांच्या पायाला वंदन करण्याची किती दुराचारी का असेना, संत कृपा झाली की त्याचा उद्धार होतो. अशा संतांचा संगत मला अखंडित व्हावी. अखंडित नामा अखंडित नामा शांती वास पाये. अखंडित
अखंडित नमा वास त्यांचा पाहे निषेधिनी ध्याये सत्संगते. अशा संतांचा सहवास मला अखंडित व्हावा की ज्याचं नाम घेतल्यानंतर दोषाची निवृत्ती होते. नाम घे वदनी दोष जाती. पण त्या संतांचं नाम कोण आहे? भांडा श्रीकनाथ
वदनी दोष जाते. ज्ञानेश्वर